फ्रेंड्स, मला आज एक स्टोरी सांगायची आहे. माझी एक फ्रेंड होती आहे, की तिचं 2010ला लग्न झालं होतं. 2011ला तिला बेबी झाली होती. तर तिची सासू जी होती ती खूप सपोर्टिव्ह नव्हती. तर जुलैचा महिना होता, खूप थंडीचे दिवस होते. तर तिला खायला वगैरे वेळेवर म्हणजे सगळं इंडिपेंडेंटपणे तिलाच करायला लावणं, ह्या सगळ्या गोष्टी चालत होत्या. पण ती 22-23 वर्षाची होती आणि तिला हाऊ टू हँडल बेबी, हाऊ टू फीड बेबी काही व्यवस्थित जमत नव्हतं. छोटंसं बाळ असल्याने हँडल करायला जरा प्रॉब्लेम जात होती. म्हणून तिने तिच्या बहिणीला बोलावलं, माझ्या फ्रेंडने. आणि मग तिची बहीण तिला सपोर्ट करायला आली होती, बाळाला सांभाळायला आणि माझ्या फ्रेंडची काळजी घ्यायला. पण माझ्या फ्रेंडची जी सासू होती, तिने काय केलं, तिला तिला त्या बाळापासून आणि माझ्या फ्रेंडपासून लांबच ठेवलं. आणि तिची पर्सनल काम घेऊ लागली. भांडे घासायचे, कपडे धुवायचे, घरातल्या सगळ्या लोकांचे कपडे, जेवण वगैरे बनवायचं ते काम दिलं. पण ती जी बहीण होती, ती रात्री मदत करायची तिला. थोडं-थोडं मग सासूला वाटलं, की की हिची हेल्प होतीये रात्री, ही सोयीस्कर राहतीये. म्हणून त्या सासूने काय केलं, तिला पाठवून दिलं घरी. आणि मग त्याच्यानंतर काय झालं, त्या सासूची बहीण आली. या कारणाने, की ते बाळ बघण्यासाठी वगैरे आली होती. मग त्याच्यानंतर मग तिला काय माहिती बघवलं नाही, काय नाही आणि तिने की सुनेसोबत कसं राहायचं, चांगलं राहायचं हा सल्ला देण्यापासून तिने वेगळा सल्ला दिला. ती म्हटली, की "हे खूप बाळाची रडारड चालू आहे घरात, इतकं काम तू करू नको, तू इथून पळून जा, निघून जा. ही जी मुलगी आहे माझी फ्रेंड, ती तिचं हँडल करेल." असा सल्ला तिला सासूला दिला. पण फ्रेंड्स, ती मुलगी तर काही करू शकत नाही, उलटून बोलू शकत नाही, भांडू शकत नाही. पण मनात खूप राग, द्वेष होताच. पण ते गिळावा लागला. कारण ती मुलगी शेवटी लहान होती त्यांच्यापेक्षा. मग इग्नोर केलं त्या गोष्टी. पण कर्मा इज रिटर्न. हां, कर्मा रिटर्न आला. तो कसा? ती जी सासूची बहीण होती, तिला जो मुलगा होता, तो मुलगा आज 35 वर्षाचा होत आला. पण त्या सासूला सून आता ते मरत आहेत सुनेसाठी. त्यांना सून पाहिजे, पण त्यांना सून भेटत नाही आहे. आताही भेटला तर मला काही चांगलीच गोष्ट आहे. मला त्यांच्याबद्दल राग होता. पण मला हे म्हणायचंय, तुम्ही दुसऱ्यांच्या सुनेला त्रास दिलात, तर आज देवाने तुम्हाला सून दिली नाही, तर कर्मा हा रिटर्न येतो. तर गोष्टीचा मॉरल असा आहे, की तुम्ही दुसऱ्यांचं वाईट करू नका. देव तुमचं चांगलं करणार. तुम्ही वाईट केलं तर तुमचं वाईटच होणार.